मित्रांनो, एखाद्या सरकारी योजनेचा फॉर्म भरायचा ठरला तर त्यासोबत द्यावं लागतं आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, ओळखीचं प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा यासारखी अनेक कागदपत्र. आणि दुसऱ्या योजनेचा फायदा घ्यायचा असला की पुन्हा तीच कागदपत्र. पण आता महाराष्ट्र सरकारने एक अशी डिजिटल सेवा सुरू केली आहे ज्यामुळे तुमची महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून घेऊन ती अनेक योजनांसाठी वापरली जाणार आहे. पुन्हा ती देण्याची गरज सुद्धा पडणार नाही. म्हणजेच योजनांची प्रक्रिया ही अधिक सोपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर या व्यवस्थेचं किंवा या प्रोसेसचं नाव आहे महासारथी आणि तुम्हाला मिळणार आहे महा आयडी. पण हा महा आयडी म्हणजे नेमकं काय, त्याचा आधारशी काय संबंध किंवा कशा प्रकारे आधार त्याच्याशी संबंधित आहे. महा आयडी तयार केल्यानंतर खरोखरच पुन्हा कागदपत्रे द्यावी लागणार नाही का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकाला प्रत्यक्षात याचा फायदा कसा होणार. या व्हिडिओमध्ये आपण महा आयडी संदर्भात सगळी माहिती सोप्या पद्धतीने आणि मराठी भाषेतून समजून घेणार आहे. महा आयडी अजून तरी अनिवार्य करण्यात आलेला नाही, तो प्रत्येकाला घेण्याची गरज पडू शकते. आणि महा आयडी ऑनलाईन घर बसल्या कशा प्रकारे आपल्याला मिळवता येतो या संदर्भातील सुद्धा एक नवीन व्हिडिओ यानंतर लगेच पब्लिश करण्यात येणार आहे. त्यामुळे महा आयडी काय आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोप्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्र शासनाच्या विविध डिजिटल सेवा आणि या सगळ्या सेवांसाठी नागरिकांची एकत्रित डिजिटल ओळख आणि लॉग इन व्यवस्था म्हणजेच महा आयडी यामागे एक महत्त्वाचा उद्देश आहे. एक नागरिक, एक डिजिटल ओळख आणि अनेक सरकारी सेवा. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने महासारथी म्हणून एक स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ किंवा एक व्यवस्था उभी केली आहे, एक प्रणाली सुरू केली आहे. याबद्दल अधिक सांगायचं तर 27 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जो काही GR निर्गमित करण्यात आला होता त्यामध्ये SSO म्हणजेच सिंगल साइन ऑन हे वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्याची प्रोसेस सांगण्यात आली आहे. त्या GR ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की महा आयडी म्हणजे एखादं नवीन आधार कार्ड का आधार कार्डचं काहीतरी नवीन स्वरूप का? तर नाही, महा आयडी हा आधारचा पर्याय नाही. महा आयडी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये आधार ऑथेंटिकेशन वापरले जाते. म्हणजेच तुमची ओळख पडताळण्यासाठी आधार कार्ड हे प्रमुख भूमिका बजावतं. म्हणून महा आयडीला तुम्ही नवीन आधार कार्ड समजू नका. आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतरच तुमचा महा आयडी तयार होणार आहे. आता महा आयडीची गरज काय? आधार कार्ड आहे ना, मग महा आयडीची गरज काय? आधार कार्ड हे तुमचं एक डॉक्युमेंट झालं. पॅन कार्ड मागितलं जात असेल तर तुमची उत्पन्न मर्यादा तपासली जाते. जर तुम्हाला जात पडताळणी करायची असेल तर जातीचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. अशा प्रकारे विविध गोष्टींसाठी विविध डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. समजा तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा फॉर्म भरायचा असेल, सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख, पत्ता, आधारची माहिती, उत्पन्नाची माहिती, जातीची माहिती या सगळ्या गोष्टी द्याव्या लागतात. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पुन्हा त्याच सर्व गोष्टींची मागणी केली जाते. यामुळे नागरिकांचा वेळ जातो, कागदपत्रांसाठी धावपळ होते आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये ही माहिती सगळीकडे विखुरलेली असते, पसरलेली असते. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला तुमचं आधार कार्ड असतं, प्रत्येक डिपार्टमेंटला तुमचं पॅन कार्ड असतं, तुमचं जातीचं प्रमाणपत्र असतं, भले झेरॉक्स असो, पण सगळीकडे ही माहिती विखुरलेली असते. मग महा आयडी किंवा महासारथी या संकल्पनेमागचा उद्देश तोच आहे की नागरिकांच्या पडताळणी संबंधीची माहिती ही एकत्रितपणे एका ठिकाणी उपलब्ध असावी. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट ती ॲक्सेस करू शकेल आणि त्या योजनेसाठी, त्या सेवेसाठी ती वापरता येऊ शकते. मग पुन्हा खरंच तुम्हाला डॉक्युमेंट देण्याची गरज पडणार नाही का? तर इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सोशल मीडियावर कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की महा आयडी बनवला म्हणजे आयुष्यभर आता कुठलीही सरकारी डॉक्युमेंट द्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. तर हे वाक्य तंतोतंत आणि 100% खरं आहे किंवा योग्य आहे असं म्हटलं जाणार नाही. कारण प्रत्येक सरकारी योजनेसाठी किंवा सेवेसाठी वेगवेगळे पात्रतेचे निकष असतात आणि त्याप्रमाणे कागदपत्रांची गरज असू शकते. म्हणूनच महा आयडी किंवा महासारथीचा उद्देश म्हणजे तुमची ऑलरेडी पडताळलेली किंवा तपासलेली माहिती ही विभागानुसार पुन्हा वापरता येऊ शकते. त्यामुळे जिथे एखादी माहिती आधीच उपलब्ध आहे तिथे पुन्हा ती मागितली जाणार नाही. नागरिकांना पुन्हा तीच माहिती सादर करण्याची गरज पडणार नाही. उदाहरणार्थ महा आयडी अंतर्गत तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा दाखला आणि तुमचं रेशन कार्ड हे जर ऑलरेडी पडताळणी झालेली असेल, त्याची चेकिंग झालेली असेल, त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर पुढच्या योजनेसाठी हे 4 डॉक्युमेंट्स न मागता त्याऐवजी जे डॉक्युमेंट्स लागतील त्याची मागणी केली जाईल. म्हणजेच कागदपत्रांसाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक सेवेसाठी कागदपत्र शून्य अशी हमी देता येत नाही.
महाआयडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सिंगल साइन ऑन SSO, सरकारी कल्याणकारी योजना, DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यावर आधारित असलेले लाभ, शैक्षणिक योजना, विविध नागरिक सेवा आणि भविष्यात महासारथीशी जोडल्या जाणाऱ्या इतर डिजिटल सेवा यासाठी सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो, याचा उपयोग होऊ शकतो. शासनाच्या उद्देशानुसार जर माहिती सोबत असेल तर प्रत्येक नागरिकाच्या पात्रतेनुसार उपलब्ध योजना आणि सेवा सहजपणे शोधता येतात, त्या वापरता येतात. आता एक शेवटचा मोठा प्रश्न, महाआयडी बनवण्यासाठी काय गरजेचं आहे? सध्या तरी महाआयडी जर बनवायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधारसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी असतील तर तुमचा महाआयडी हा ऑनलाईनच घर बसल्या बनवता येतो. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल, तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरची लिंक असेल तर लगेच महासारथीच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा महाआयडी बनवू शकतात. कुठल्याही प्रकारच्या व्हॉट्सअप मेसेजवर विश्वास ठेवू नका की या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा महाआयडी बनवू शकतात. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच तुमचा महाआयडी तयार करा. आता तो तयार कसा करायचा याची एक सिंपल प्रोसेस आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.